शुभमजी बंडे यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा देखील युट्यूबच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सदरी स्पर्धेचं उद्घाटन होताना आपण पाहतोय. शैलेश क्रीडा मंडळ अंगणवाडी आयोजित असणारी क्रिकेट प्रीमियर लीग सन 2026 पर्व पहिले अतिशय उत्साहपूर्ण मंगलमय वातावरणामध्ये सदरी स्पर्धेचं श्रीफळ वाढवून उद्घाटन करताना आपण पाहतोय. सन्माननीय मान्यवर इथे सर्वांच्या इथे शुभ असते. शैलेश क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग बॉक्स अँड ड्रमची लीग आपण पाहतो. आणि सन्माननीय नगरसेविका विद्यमान नगरपंचायत देवरुख समृद्धी या व्यक्तिमत्वाने आणि कबड्डी क्षेत्रामधील एक मोठं नाव. ओहो, फटका चांगला केला जातोय. पुन्हा एकदा चौकार आलाय. बंटी वेलवणकर दहशत गाजवली. ओहो, निश्चितच थोडस जर पाहायला गेलं तर स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर ओळखलं देखील. हे देखील महत्वाचं आहे. बोटांची जादू फिरवण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर त्याचं उत्तर दिलं गेलंय. ओहो, चेंडू जबरदस्त डिलिव्हर केला जातोय. आय कोऑर्डिनेशन चांगलं आहे गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये आणि म्हणूनच तो डॉट चेंडू देखील आलाय. ओहो, टॅप केला जातोय. बॅकफुट वरती गेलाय आणि पंच केलाय. या 4 धावेने धावसंख्येचं टोटल वाढलंय. धावसंख्या 51 धावा. हा सलगचा दुसरा वार केलाय. इमारशा पार. ओमकार म्हणजे विघ्नहर्ता आणि या विघ्नहर्ताने विघ्न हरायला सुरुवात केली आहे. ओमकार येतोय. चला बॉल द्यायचं. हॅलो चेक. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिडविकेटला फटका केला. सिंगल सिंगल स्वरूपामध्ये धाव आली. सिंगल धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल 56 धावा. अब तक 56 बनवल्या गेलेत. हो, या चेंडूवरती फटका चांगला केलाय. इथे क्षेत्ररक्षकाला भेदला आणि चौकार आलाय. शेवट गोल केलाय. पहिला चेंडू अनियंत्रित मारा. पहिल्या चेंडूवरती मार केलाय. बंटी वेलवणकर हार मानणार नाही. या संघाने या पहिल्या चेंडूवरती टॅप केलाय. चौकार. 9+4 एकूण 5 धावा. पहिल्या चेंडूवरती पंजा खोललाय आणि आता खऱ्या अर्थाने दहाडायला सुरुवात केली आहे. बंटी वेलवणकर वाघ आहे. हो, दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा आपला इथे क्लास दाखवला बंटी वेलवणकर. अंडरम क्रिकेट मध्ये या खेळाडूची बादशाहत राहिली आहे आणि ती बादशाहत पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती आक्रमकता दाखवली आहे आणि त्याने देखील सांगितलंय या धावा तुम्ही किती बनवल्या असतील, परंतु या धावा बनवण्याची ताकद, या चेस करण्याची ताकद आहे आणि मी चेस्ट मास्टर आहे. इथे एक मैदान गाजवलेत मी देखील. हो, सलगचा तिसरा चेंडू. इथे मात्र फटका चांगला केलाय आणि त्यानंतर इथे मात्र मिड विकेटला सिंगल स्वरूपामध्ये धावली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 10 धावा फलकावरती लागलेत. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सजवला. हो, का फटका केलाय. 4 धावा आहेत. जबरदस्त बनवलेत. म्हणजे रणनीतीनुसार आपण चांगली सुरुवात केली आहे. हो, या चेंडूवरती लिव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर इथे देखील सज्ज झाल्या. हो, या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव इथे मात्र बहाल केली जाते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 36 धावा. 2 खेळाडूंमध्ये असणार आहे. हो, हा चेंडू टोक रशिंग यॉर्करचा प्रयत्न आणि त्यानंतर एक डॉट चेंडू देखील हाताला. एक्सप्रेस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या डिलिव्हरीने थोडस बंटी वेलवणकरला रोखलंय, परंतु बंटी वेलवणकर आहे. कमबॅक तर होणार यात शंका नाहीये. हो, बोटांची नजाकत दाखवण्याचा प्रयत्न. धावा रोखल्या गेल्या. तिसरं षटक कमबॅक करणार असेल का हे देखील पाहायचंय. इथे जर कमबॅक केला गोलंदाजाने तर या मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतं. याच वेळेला विकेट मिळवली गेली. महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणाला.
बुद्धिबळाचा खेळ खेळावा लागेल. क्रिकेटच्या पटलावरती बुद्धिबळाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याच वेळेला विकेट आले का पाहावं लागेल. आउट आहे आउट आहे. यस इथे जर पाहायला गेलं तर विकेट आली आहे. अजून एक फलंदाज गोल्डन डकचा शिकार झालाय. विकेट आले महत्वाच्या क्षणाला इथे मात्र जर पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तशी धावसंख्या देखील कोसळायला लागली. परंतु शंकर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ते देखील आलेत. हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी असणार आहे. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावे लागतील. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे संघर्षाच्या काट्यांनी जखमा होत असताना जो आयुष्याच्या वाटेवरती थांबत नाही, वेदनांवरती मात करत जो पुढे जातो तोच यशाला गवसणी करतो. धावसंख्या बनवली गेली आतापर्यंत 37 धावा फलकावरती लागलेत. अजून मोठा पल्ला काढायचा. ओहो क्षेत्ररक्षण जबरदस्त. एक एक धावेसाठी संघर्ष पहा किती आहे. शाबास बुल्या. हो या चेंडूवरती बॅक टू द बॉलर क्षेत्ररक्षण. ओहो यश त्यांचा वेध अचूकतेने घेतला असता तर निश्चितच जिद्द मजबूत असेल तर अडथळे देखील क्षणात झुकतात. आज अडथळ्यांना झुकवावं लागेल. त्यासाठी आपल्याला या मॅच मध्ये लढावं लागेल. 6 चेंडू 6 चौकार येतील का या मॅच मध्ये. या बॉक्सच्या पटलावरती आपल्याला दर्शन बांदेकर व्हावं लागेल. दर्शन बांदेकर आतापर्यंत या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट मध्ये 13 चेंडूवर 13 वेळेला 5 बॉल 5 षटकार लगावले. आपल्याला इथे मात्र 6 चौकार लगावायचे. पहिला चेंडू डॉट आलाय म्हणजे समीकरण आता मात्र 5 मध्ये 24 असणार आहे. या चेंडूवरती ओहो धावा रोखल्या गेल्यात म्हणजेच इथे मात्र 4 चेंडू 24ची आवश्यकता. 4 चेंडू 24 धावा बनल्या जाऊ शकतात. 4 चेंडू 24 धावा इथे मात्र बनल्या जाऊ शकतात. अक्षरांचा शब्द आहे आशा आणि या आशेवरती जग अवलंबलेलं आहे. ओहो फटकाचा चांगला केलाय. क्षेत्ररक्षण दमदार होतोय. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो. टाळ्या होऊन जाऊ द्या. क्षेत्ररक्षण दमदार होतोय. एकेचाळीस धावा फलकावरती लागले जात आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा होत्या परंतु त्यानंतर सातत्य राखण्यामध्ये अपयश आलंय. आणि ती औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झाला. हो टॅप केला जातोय आणि याच बरोबरीने ही मॅच जिंकली ती म्हणजेच शैलेश वॉरियर संघ. ज्या गोलंदाजाने परवाच गणपतीपुळे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये बाईक पटकावली होती असा हा गोलंदाज प्रवीण गेल्ले गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या कांगणेवाडीचा अभिमान प्रवीण गेल्ले. गणपतीपुळे प्रीमियर लीग गाजवली होती या खेळाडूने. वेगाचा बादशाह म्हणून ओळखलं जातं या खेळाडूला आणि मुंबईत देखील सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वर्चस्व राहिलंय असा खेळाडू आहे. दर्जेदार खेळाडू. ओहो टॅप केलाय समोरच्या दिशेने. इथे जर पाहायला गेलं तर लॉंगॉनला फेकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण दमदार झाला. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी देखील होतोय. संघ सहकारी टाळ्यांचा गजर करतात कारण का 4 धावा इथे मात्र सेव्ह केल्या गेल्या आणि बचत जेवढी कराल तेवढं तुम्हाला यश देखील येणार आहे. बचत महत्वाची आहे. धावांची ती बचत करावी लागेल. ओहो इथे बॅक टू द बॉलर फटका केलाय चांगल्या रीतीने परंतु क्षेत्ररक्षण दमदार झालाय. प्रवीण का इथे मात्र रोखण्यासाठी सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी होते प्रवीणच्या माध्यमातून परंतु बॅटिंग देखील चांगल्या रीतीने करावी लागेल. एक टार्गेट मोठं डोळ्यासमोर ठेवावं लागेल. ओहो पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका केला जातोय. थोडस जर पाहायला गेलं तर जी बॅट पकडण्याची स्टाईल आहे ती थोडीशी चुकीची पाहायला मिळते. आपल्याला योग्यरीत्या बॅट चांगल्या रीतीने पकडावी लागेल आणि तो टॅप महत्वाचा आहे. बॉक्स मध्ये ओहो यस योग्यरीत्या आता मात्र बॅट फ्लो आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये बॅट फ्लो चुकीचं होतं परंतु या चेंडूवरती तो प्रयत्न केला गेला. बॅट फ्लो आता मात्र चांगल्या रीतीने केला गेला. तो टॅप करण्याचा प्रयत्न होता. धावा रोखल्या गेल्यात पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये. ओहो टॅप करण्याचा प्रयत्न निश्चितच टोक रशिंग यॉर्कर आणि इथे जर पाहायला गेलं तर पहिलं षटक संपुष्टात येत आहे. महेंद्रजी कांगणे सर यांचं देखील आगमन झालंय आणि पहिल्या चेंडूवरती अन्वेषने पहिल्या चेंडूवरती एसटेनचा वेध घेतला. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. न्यू बॅटर कोण येते. हो तो आलाय याच देवरुख नगरीतील एक जबरदस्त खेळाडू गणेश कांगणे
मैदान गाजवले या पट्ट्यानं देखील. आणि या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर आणि याच कांगणेवाडीचा विराट कोहली म्हणून देखील गणलं जातं या खेळाडूला. चेस्ट मास्टर आहे हा खेळाडू. आज चेस्ट करायचं नाही दावा. ओहो फटका चांगला केला जातोय. आपलं प्रभुत्व दाखवलंय. ओहो तो फटका केल्यानंतर तो ऍटिट्यूड पाहायला मिळतोय. विराट कोहली उगाच नाही म्हणत या खेळाडूला. या कांगणेवाडीचा विराट कोहली. ओहो पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर धावा रोखले गेलेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. धावा बनवले गेलेत आतापर्यंत 5 धावा, 1 चौकार आलाय. गणेशच्या बॅट म्हणून इथे मात्र चौकार. अजून एक क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळतंय. तो फिटनेस नाहीये आणि म्हणूनच थोडस क्षेत्ररक्षण खराब केलं गेलं. किरण जोशी सर आपल्याला ते देखील या मॅच मध्ये पाहायला मिळतात. हो हा चेंडू थोडस जर पाहायला गेलं तर खराब टाकला आणि त्यानंतर नोय येस नो चेंडूचा इशारा पंताच्या माध्यमातून केला. म्हणजे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा ह्या धाफलकावरती ऍड होत आहेत. 11 धावा आतापर्यंत धाफलकावरती लागलेत आणि दोन्ही चौकार गणेश कांगणेच्या बॅट म्हणून आलेत. कांगणे विराट कोहली म्हणून देखील ओळखलं जातं अंडर क्रिकेट मध्ये. ओहो हा चेंडू आणि याच बरोबर यष्ट्यांचा वेध चुकतेने घेतला. फलंदाज बॅक टू द पेवलेन. या षटकामध्ये 2 विकेट आणि धावा खर्ची केल्या गेल्यात. 10 केलं जातं. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती छोटा पॅकेट बडा धमाका. पहिला चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये नो चेंडूने सुरुवात केली. नितेश शालेत गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावले. नो चेंडूचा इशारा. पहिला चेंडू खराब टाकलाय. स्वैर माराने सुरुवात केली परंतु इथे पुन्हा एकदा पट्टीवरती यावं लागेल. हो हॅलो चेक. हो हॅलो चेक चेक चेक. हो हॅलो चेक. टॅप करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या वाढती. धावसंख्येचं टोटल 20 धावा फलकावरती लागलेत. धावसंख्येला कुठेतरी आकार द्यायला सुरुवात झाली. हॅलो चेक हॅलो चेक. योगेश कांगणे. हो टॅप करण्याचा पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न. त्यामध्ये चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पहिल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या 3 षटकाची वेलवणकर सर आपण देखील व्यासपीठावरती या. योगेशजी कांगणे सर यांचं देखील आगमन झालं. अजयजी गडचे सर यांच्या माध्यमातून इथे सत्कार केला जातोय. आपण मॅच कडे देखील जातोय. मान्यवरांची उपस्थिती आणि त्याचबरोबर क्रिकेटचा रंगलेला सोहळा. नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव. शेवटच्या षटकाला सुरुवात. मंगेश आणि सिद्धेशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती सिंगल आलेत. सॉरी माफ करा. इथे मात्र मंगेश गोलंदाजी मार्कवर. मंगेश गोलंदाजी मार्कवरती अनुभवी गोलंदाज आहेत. फटका चांगला केलाय. लॉंगॉनला भेदण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण दमदार होतोय. धावा रोखल्या जात आहेत. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये धावांचा पाऊस आपल्याला कुठेतरी पाडावा लागेल. हो या चेंडूवरती टॅप चांगल्या रीतीने केलाय. हा विश्वासाचा वार होता आणि म्हणूनच तो चौकार देखील आला. या 4 धावांनी धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 31-31. हो नशीब फील्डला हॅलो चेक. हॅलो हो एक नंबर. हॅलो चेक. या चेंडूवरती पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश आलं. आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा केस संपुष्टात आला. पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेलेत 33 धावा म्हणजे 34 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग हा दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा लागेल. आणि त्यानंतर यशस्वी किनारा
आणि या किनाऱ्यावरती पोहोचावं लागेल. बॅटिंग साठी किशोर जोशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे खेळाडू दबंग पोलीस. या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणून चौकार इथे मात्र ठोकला गेलाय. फुल टॉस होता त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. निश्चितच पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती खराब चेंडू नो बॉल. या साईडचा इथे नो चेंडू असेल पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तो चौकार आला. सुरुवात इथे मात्र चौकाराने केली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे ऑफ ड्राईव्ह सक्सेसफुली हाताला गेल्या. सुरेश गडशी सर यांचं स्वागत करतील. योगेश गडशी सुरेश गडशी सर यांचं देखील आगमन झालं. सामन्याला सुरुवात होते. दोन चेंडू मध्ये 13 धावा आलेत. ओहो या चेंडूवरती सावध त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न मी म्हणेन योग्य रणनीती कारण का धावा आलेत पहिल्या षटकामध्ये. ओहो टॅप केलाय सुरेख फटका बॅटच्या रडार मध्ये पाहिला आणि त्यानंतर एक टॅप केला. मनगटाचा वापर चांगल्या रीतीने केला आणि ओव्हर द रोप चौकार आला. या 4 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. 17 धावा फलकावरती. अपोजिट संघाला दिलाय खतऱ्याचा इशारा. अपोजिट संघाला सांगितलंय इथे रोकडं सोपं नाहीये कारण का आमची फौज तयार आहे. विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्यासाठी अप्रतिम बॅटिंग किशोर जोशी एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखले जातात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये धावा बनवले गेले 17. पहिल्या षटकामध्ये 17 आलेत म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 17 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू 17ची आवश्यकता अजून देखील मॅच मध्ये आहे. मॅच आपण जिंकू शकता फक्त विश्वास हवा स्वतःच्या सामर्थ्यावरती. हॅलो दो बाई दोनों तरफ था बाई. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्याच्या विरोधात त्याचा बंधू इथे मात्र पाहायला मिळतोय. टॅप केला जातोय. क्षेत्ररक्षण खराब झालंय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदलंय. चौकार आलाय. चौकार आलाय. 4 धावा वाढते. 4 धावांनी धावसंख्या 25 धावा. हो टॅप केलाय. विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली जाते. मित्रांनो लक्षात ठेवा आयुष्याच्या रणांगणामध्ये कधी माघार घ्यायची नसते. जखमा किती खोल असल्या तरी तलवार खाली ठेवायची नसते. पराभवाची सावली जरी पाठलाग करत राहिली तरी जिद्दीची ज्योत मात्र कधी विझू द्यायची नसते. जिद्द जागृत करावी लागेल. ती जिद्दच तुम्हाला यशस्वी बनवणार आहे. मॅच चांगली रंगली परंतु डॉट चेंडूची आवश्यकता आहे. आणि धावा बनवण्यासाठी दोस्ती वॉरियर्स शिवामृत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी इथे स्टेज जवळ यायचंय. दोस्ती आणि शिवामृत एक क्रिकेटचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये इथे नाती नसतात. इथे फक्त आणि फक्त शत्रू हे एकच नातं असतं. या चेंडूवरती एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव आले. धावसंख्या वाढते. 32 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. हो आणि याच बरोबर ही मॅच जिंकली ती केलाय. पहिल्या चेंडूवरती आघात झालाय. ओहो टॅप केला जातोय. क्षेत्ररक्षण जबरदस्त आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याचं उत्तर देखील दिलं गेलंय. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र करत असताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या चेंडूवरती टॅप केलाय. धनंजय कुळे हे देखील सांगतायत मी देखील जर पाहायला गेलं तर नुकतीच स्पर्धा गाजवून आलोय. सन्माननीय रामचंद्रजी अंगणे कृपया आपण व्यासपीठावरती यायचं. सोडून गेला नाही सोडून गेला. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सन्माननीय जोशी सर आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मी दीपकजी अंगणेंना विनंती करतो आपण त्यांचं इथे पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करायचं आहे. सदर स्पर्धेमध्ये रामचंद्रजी कांगणे त्याचबरोबर त्यांचे मित्र इथे उपस्थित आहेत. राऊंड शॉट सलग राऊंड शॉट मारतायत पती. बरोबर टेनिस बरोबर आहे.
त्याचबरोबर इथे सन्माननीय महेशजी कांगणे उपस्थित मी विनंती करतो निनाद कांगणे कृपया आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथं स्वागत करायचं आहे. निनाद कांगणे पहिला बॉल 5 धावा. आत्राला सांग हे आत्राला सांग ना भाऊजी हॅलो चेक त्यांना आत्राला सांगा. हॅलो चेक ओके थँक्यू. 5 धावा धाव फलकावरती लागले जातात. या चेंडूवरती चौकार आल्या चांगला टॅप केला गेला ओव्हर द हेड चौकार 4 धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 10 धावा धाव फलकावरती लागले जातात. शुभम मडबे हे देखील YouTube लाईव्हच्या माध्यमातून हॅलो चेक लाईव्ह नाही हॅलो चेक लाईव्ह नाही रे लाईव्ह नाही. 11 धावा धाव फलकावरती लागलेत. हॅलो चेक. स्वप्नीलजी कांगणे सर आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. स्वप्नीलजी कांगणे सर आपण देखील या. एक दर्जेदार व्यक्तिमत्व कधी त्या मदतीचा हात पुढे करणारे व्यक्ती म्हणजे स्वप्नीलजी कांगणे सर आणि त्यांचं देखील आगमन झालं. आमचे परममित्र आहेत. आमच्या वाईट काळामध्ये त्यांनी देखील खूप मदत केली असं हे व्यक्तिमत्व. स्वप्नील कांगणे सर आपलं देखील सरस स्वागत आहे. हो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केलाय का नाही केलाय. एक्स्ट्रा धावा इथे मात्र धाव फलकावरती लागलेत आणि यानंतर इथे फटका चांगला खेळला जातोय. किरणच्या विरोधात तो फटका केला. किरणने देखील चांगलं क्रिकेट केलंय. थोडस जर पाहायला गेलं तर क्रिकेट पासून दूर गेलेत आणि म्हणूनच तो सराव नाहीये त्याच्या माध्यमातून परंतु प्रयत्न जरूर केले जात आहेत. तो क्लास आहे त्याच्याकडे परंतु त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. फटका चांगला केला गेलाय. किरणच्या विरोधात चौकार 4 धावा. धावसंख्या धावून पोहोचली 21. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 16 म्हणजे कमबॅक केला गेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. डीजे 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 29 धावा धाव फलकावरती फुल टॉस टाकलाय. सुरुवातीला इथे मात्र फुल टॉस चेंडूने केले आहे. योगेश खडसी पहिला चेंडू कॅप्टन कूल आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि या पहिल्या चेंडूवरती त्यांचं स्वागत चौकाराने केलंय. दुसऱ्या चेंडूवरती फटका चांगला केलाय परंतु सिंगल स्वरूपामध्ये धाव असेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 34 धावा धाव फलकावरती लागलेत. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. योगेश खडसीला इथे मात्र टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. यशांचा वेध चुकतेने घेतलाय आणि इथे दांडी गोल झाली सक्सेसफुल झाली. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 3 चेंडू झाले 5 धावा. जर पाहायला गेलं तर बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅटर. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला केला जातोय. 4 धावा धाव फलकावरती लागल्याचा गीतेवाडीचं रन मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं. हो फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण केलंय. निश्चितच क्षेत्ररक्षण दमदार झालंय. नो स्वरूपामध्ये 1 धाव आली म्हणजे सिंगल धाव फलकावरती ऍड होईल. एकच आहे ना सर. नाहीये रन नाहीये. ओके सॉरी माफ करा. 38 धावा धाव फलकावरती. हो टॅप करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. सिंगल धाव फलकावरती आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय आणि या पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्या 39 धावा. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय 60 धावा आतापर्यंतची हायस्ट धावसंख्या होती आणि या मॅच मध्ये कुठेतरी रोखलं गेलं. त्याला गवस निघालायचे आणि त्यासाठी आपल्याला त्या लाटांप्रमाणे सातत्य राखायचं आहे. सातत्यामध्ये ते ताकद आहे. हो फुल टॉस आहे. टॅप केला गेलाय. फटका चांगला केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार 4 धावांसाठी वार. सीमारेषा पार चौकार. डीसी हॅलो. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्या परंतु त्यानंतर दुसरा चेंडू डॉट आलाय म्हणजेच जिंकण्यासाठी अजून देखील 36 धावांची आवश्यकता आपल्याला या मॅच मध्ये असणार आहे. 22 चेंडू 36 धावा. समीकरण सोपं आहे परंतु अवघड करावं लागेल. फुल टॉस चेंडू टाकलाय. थोडस स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव. सिंगल धाव फलकावरती ऍड.
म्हणजे इथे आपण फलंदाजाला कुठेतरी आव्हान सोपं करून देत आहे. 1 धावा रोखावं लागतील. हो इथे विकेट आल्या. थैंक यू किसी जंगल के, क्योंकि जंगल का शिकारी शिकार करने मैदान में आ चुका है. इस शिकारी का नाम है योगेश खडशी. मैदानाच्या आतमध्ये तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू एका गाजवलाय या व्यक्तिमत्वाने. अंडरम क्रिकेटचा बादशाह सिद्ध करण्यासाठी आलाय. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी असेल का? एक्स्ट्रा धावेसाठी देखील आहे. एक्स्ट्रा धावा रोखावं लागतील. ओहो या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा बहाल केली आहे. पहा मी सांगितलंय जंगलचा राजा आलाय आणि राजा म्हटलं की दहशत ती आलीच आणि ती दहशत पाहायला मिळतेय. थोडासा स्माइल देखील पाहायला मिळते. ओहो ती स्माइल चॉकलेट बॉयची स्माइल आहे ती. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेला ओहो क्षेत्ररक्षण खराब झालंय. निश्चितच जर पाहायला गेलं तर मालवणी मध्ये एक म्हण आहे. सिंगल आहे ना? हॅलो चिक 23 धावांची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू 23 धावा. किरण गीते गोलंदाजी मार्कवरती. आशेचा किरण तो घेऊन आलाय. पहिला चेंडू दांडी दांडी दांडी. ओहो पहा आता मात्र ही रील व्हायरल होणार या शंका नाहीये. तेजस पेंडारीने सांगितलंय तुला जावं लागेल का? तर तुझा फोन आलाय. कोणाचा आलाय हे सांगितलं नाहीये. सांगितलं. आता मात्र जर पाहायला गेलं तर बंटी कांगणे बॅटिंग साठी तो देखील सज्ज झालाय. हा हो हॅलो ठीक आहे ना? तलकीत टाक तलकीत. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. बॉलिंग 18 धावा फलकावरती लागले. 40 धावांचं माफक आव्हान आहे. अजून देखील 22 धावांची आवश्यकता आहे. हो टॅप करण्याचा प्रयत्न. हो पहिल्या इनिंग मध्ये धावा कमी बनवल्या होत्या परंतु या मॅच मध्ये हो फटका चांगला केलाय. या 4 धावांनी धावसंख्येचं टोटल वाढतंय. 22 धावा फलकावरती आवश्यकता अजून देखील 18 धावांची आहे. हो या चेंडूवरती नो चेंडूचा इशारा म्हणजेच एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव येते. हॅलो 33 धावा फलकावरती लागले म्हणजे 23 धावा फलकावरती. माफ करा 23 धावा फलकावरती. या चेंडूवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव 24 धावा 24 एकाच नावाचा गजर उमेश. हो टॅप केला जातोय. सेक्शन चांगलं झालंय. धावा रोखल्या जातात म्हणजे समीकरण 5 मध्ये 8 असणार आहे. स्वॅग पाहिजे बॅट चेंज केला नतीजा पाहिजे. घाबरला बॅट बदललेली आहे. बॅट चेंज केली आता थोडस जर पाहायला गेलं देखील बदलायची मेहनत करावी लागेल. 33 धावा फलकावरती 7 ची गरज आहे. 5 मध्ये 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. टॅप केला. तुझा बॉल आहे. नाही उभ्या क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि या चेंडूवर प्रयत्न क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना पाहायला मिळते. धावा रोखल्या गेल्या. धावसंख्या 37 धावा फलकावरती. 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 3 बॉल 3. 3 चेंडू 3 धावा. मॅच जबरदस्त रंगले. 3 चेंडू 3 धावा. एक विजयाचा चौकार. या चेंडूवरती ओहो डॉट चेंडू आलाय. बरोबर बॉलिंग आहे. 2 चेंडू आवश्यकता 3 ची आहे. 2 चेंडू 3 धावा. हे पाय काय लावलास रे इकडे? उमेश 2 चेंडू 3 धावा. सुपर नाहीये.
कंपल्सरी चेस आहे म्हणजेच आपल्याला इथे 2 चेंडू 3 धावा. खराब चेंडू टाकला.